आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते। या संदर्भातच आज आपण बोलणार आहोत। मी डॉक्टर गुणवंत महाजन, सर्दी, ॲलर्जी, दमा आणि फुफ्फुस विकार तज्ञ म्हणून श्री गणेश हॉस्पिटल जळगाव येथे गेल्या 13 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे। हिवाळ्याच्या दिवसात विशेष काळजी का? हिवाळ्याच्या दिवसात हवेत थंडीमुळे तापमान कमी असते आणि त्यामुळे शरीराला उबदार राखण्याची गरज पडते। हे वातावरण विषाणूंच्या प्रसारासाठी पोषक असते। या दिवसात डास, मच्छर देखील बऱ्याच प्रमाणात असतात आणि त्वचा देखील कोरडी होत असते। त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते। आता आरोग्याची काळजी कशी घ्यावी? यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाचा आहे तो आहार। वातावरण थंड असल्यामुळे शरीर उबदार राखण्यासाठी आपल्याला विशेष पदार्थांची गरज पडते, जे जास्त प्रमाणात ऊर्जा आपणास देऊ शकतात। यामध्ये महत्त्वाचं येतं देशी गावरानी तूप, सुकामेवा, गूळ आणि मसाल्याचे पदार्थ। आता देशी गावरानी तूप ऊर्जा तर देतच, पण त्या व्यतिरिक्त विटॅमिन ए, ओमेगा 3 फॅटी ॲसिड यात बऱ्याच प्रमाणात असतात। त्यामुळे हे हिवाळ्याच्या दिवसात पोषक असतं। सुकामेवा जसं काजू, बदाम, पिस्ता हे आरोग्यासाठी ऊर्जा तर चांगली देतातच, पण त्या व्यतिरिक्त यांच्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे, गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती ही चांगली राहण्यास मदत होते। गूळ हा ऊर्जा तर देतोच, पण पचनक्रिया देखील चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मदत करतो। या व्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम बऱ्याच प्रमाणात असतात। हे 4 मायक्रोन्यूट्रिएंट्स शरीरासाठी गरजेचे असतात। या व्यतिरिक्त जमिनीत उगवणारे पदार्थ जसे बटाटे, रताळी, बीट, मुळा, गाजर हे शरीरात पोषक असतात। गाजर विटॅमिन एचा खूप चांगला सोर्स आहे। त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगलं राहते, दृष्टी चांगली राहण्यास मदत होते। या व्यतिरिक्त मसाल्याचे पदार्थ ज्यात केसर हे तर अन्नाची चव, पदार्थांची चव तर वाढवतच, ऊर्जा देतच, पण त्या व्यतिरिक्त आपला मूड देखील चांगलं ठेवण्यास मदत करते। कॅन्सर विरोधी प्रॉपर्टी या केसरमध्ये असतात, म्हणून याचा आहारात अंतर्भाव आपणास आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतो। मसाल्याचे पदार्थ जसं हळद, तुळशी, अद्रक हे देखील शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली करण्यासाठी मदत करतात। आपण नॉनव्हेज खात असल्यास अंडी, चिकन हे शरीराला ऊर्जा वाढवण्यासाठी आणि शरीराला उबदार ठेवण्यासाठी मदत करतात। हे आहाराचे पदार्थ शरीराला ऊर्जा तर देतातच, पण रोगप्रतिकारशक्ती ही चांगली ठेवण्यास मदत करत असतात। आहाराव्यतिरिक्त महत्त्वाचा आहे व्यायाम, योगा। दररोज आपल्याला एक अर्धा तासाचा तरी व्यायाम करणं गरजेचं आहे। त्यामुळे मांसपेशी, जॉईंट यांचे त्रास दूर राहतात। योगामुळे शरीराची अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते। या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष निगा राखावी लागते। हवेतील आर्द्रतेमुळे त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे खाजचे आजार लागतात। यासाठी शरीराला उबदार ठेवणारे कपडे आपण वापरावे, जसे स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे यांचा अधिक वापर करावा। बोटाची नखे बारीक कापून घ्यावी। त्या व्यतिरिक्त कोमट पाण्याने दररोज आंघोळ करावी। शक्य असल्यास 2 वेळा आंघोळ करावी। शरीरात कोल्ड क्रीमचा वापर करावा, जेणेकरून शरीराची आर्द्रता टिकून राहील। दररोज पाण्याचं प्रमाण कमीत कमी 3 लिटरपर्यंत तरी, म्हणजेच 12 ते 15 ग्लास पाणी रोज घेतलं पाहिजे। त्यामुळे शरीराची आर्द्रता, त्वचेचा सतेजपणा टिकून राहण्यास मदत होते। चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे आणि रोज कमीत कमी 4 ते 6 तासाची नियमितप्रमाणे झोप घेणं गरजेचं आहे। त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर चांगली राहतेच, पण स्ट्रेस हॉर्मोनचे प्रमाण देखील कमी होते। या व्यतिरिक्त चांगल्या आरोग्याच्या सवयी जसे दररोज आंघोळ करणे, वारंवार हात धुणे, जेवणाच्या अगोदर तसेच शौचासून आल्यानंतर साबण पाण्याने हात धुणे, या चांगल्या सवयी नियमितपणे पाळाव्यात। रोज सकाळी शक्य असल्यास अर्धा तास तरी कोवळ्या उन्हात बसावं। त्यामुळे
विटॅमिन डीचे शरीरात तयार व्हायला मदत होते. तसेच शरीराचे आरोग्य बिघडवणाऱ्या गोष्टी जसे तंबाखू, धूम्रपान, अल्कोहोल या गोष्टींपासून दूर राहावे. आपण अशा प्रकारे काळजी घेतल्यास हा हिवाळा आपणास नक्कीच आरोग्यदायी राहील. आरोग्यासमयी आणखी कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी, आरोग्याच्या झोल्यास त्याचा उपचार कसा करावा याविषयी आपणास कोणतेही मार्गदर्शन हवे असल्यास आमच्या हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. नमस्कार.